मनपा प्रशासनाने उमरी रोडवरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मांस विक्रेत्यांच्या अतिक्रमणावर कारवाई केली आहे। आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली। अतिक्रमण विभाग व बाजार विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे रस्त्यांची कोंडी हटवण्यास मदत झाली आहे। शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बेकायदेशीर मांस विक्रेत्यांवर महापालिकेने कठोर कारवाई केली आहे। मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशानुसार उमरी रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमुळे रस्त्यावरील अडथळे दूर होऊन नागरिकांना मोकळा मार्ग मिळणार आहे। महापालिकेच्या पूर्व झोन कार्यालय, अतिक्रमण विभाग आणि बाजार विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली। सहाय्यक आयुक्त विजय पारतवार, अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, कनिष्ठ अभियंता नरेश कोपेकर, स्वच्छता निरीक्षक शैलेश पवार, राजेश पथरोट, प्रवीण मनोहर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते। उमरी रोडवर बेकायदेशीर मांस विक्रीच्या गाड्या आणि स्टॉल्समुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती। अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाने कडक निर्णय घेतला। अतिक्रमण विभागाने बेकायदेशीर स्टॉल्स हटवून रस्ता मोकळा केला। महापालिकेच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर व्यवसायामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत होता। मनपा प्रशासनाने अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे।